दुसरीही मुलगीच झाल्यानं आणि चारित्र्याच्या संशयावरून होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। स्वाती ऐवळे असं तिचं नाव आहे। तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान स्वाती यांच्या नातेवाईकांनी मृतदेह उतरण्यास मनाई केल्यानं नातेवाईक येईपर्यंत स्वाती यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत 6 ते 7 तास लटकत होता। इचलकरंजी नजीक कोरोची इथं वास्तव्यास असलेल्या स्वाती ऐवळे हिच्या सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता, परंतु 2 वर्षापूर्वी तिला पुन्हा मुलगीच झाल्यानं पती सासू सासरे हे तिचा छळ करत होते। घरातील सर्व कामं तिला करायला लावत आणि विलंब झाल्यास शिवीगाळ करत होते। तिला माहेरच्या लोकांशी बोलू देत नव्हते आणि माहेरी पाठवतही नव्हते। तसंच चारित्र्याच्या संशयावरून तिला मारहाण केली जात होती। या सर्व छळाला कंटाळून स्वातीनं शुक्रवारी राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान स्वाती यांनी आत्महत्या केल्याचं कळताच तिच्या सोलापूर जिल्ह्यातील माहेरच्या लोकांनी स्वातीचा मृतदेह खाली उतरवण्यास मनाई केली। माहेरचे लोक कोरोचीमध्ये आल्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यात आला। तोपर्यंत 6 ते 7 तास मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेतच होता। दरम्यान स्वाती यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमोल ऐवळे यांच्यासह हणमंत ऐवळे, सुरेखा ऐवळे आणि राजू ऐवळे या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय।